नमस्कार. आपण 13व्या अध्यायामधला ज्ञानी माणसाची लक्षणं पाहिली आणि ज्या ज्ञानी माणसाला जे परब्रह्म कळायला हवं आहे त्या परब्रह्माविषयीची माहिती भगवंत आपल्याला देतो आहे. आज आपल्याला छान खरंच ईश्वर म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे परमात्मा म्हणजे काय याची छान ओळख या 2-3 श्लोकांमधून होणार आहे. आपण असं ती परब्रह्माविषयीची ओळख करून घेताना पाहत होतो की ते कसं आहे तर झालेल्या श्लोकात सर्वतः पाणी पादंच सर्वतः शिशिरोमुखम. त्या परमात्म्याला काय आहे, त्याला सगळीकडे हातपाय आहेत. म्हणजे थोडं कोड्यात घालणारच आहे की एकीकडे म्हणायचं तो निरवयव आहे, म्हणजे त्याला इंद्रिय नाही आहेत, आणि आता ते सांगतात नाही सगळीकडे त्याला हातपाय आहेत. इतकंच कशाला, सर्वतः अक्षी शिरोमुख हा, डोळे सगळीकडे आहेत, त्याला शिरो खूप आहेत, त्याला मुख सगळ्या बाजूनी आहे. असं परमात्म्याचं वर्णन श्लोकामध्ये आपण पाहत होतो. आणि एवढं सगळं करून त्या म्हणजे श्रुती पण कान पण त्याला आहे. खरंच आहे ना की आपण सगळं देवाला सांगतो तर त्याला कान असल्याशिवाय तो ऐकणार आहे का? तो पाहतो आहे असं आपण म्हणतो, म्हणजे देवाला डोळे असायला हवेत ना. तो आपल्याला धावून येतो मदतीला, म्हणजे त्याला पाय असायला हवेत ना. त्यामुळे 12व्या श्लोकामध्ये जे आपल्याला सांगितलं आहे की त्या परमात्म्याला सगळं काही आहे. जरी त्याला आपण निर्गुण निराकार म्हणत असलो वगैरे वगैरे इंद्रिय विरहित म्हणत असलो तरी पण हे सगळं त्याला आहे. आता हे जे काही आहे पण आणि नाही पण, म्हणजे दृश्य ह्याच्यात बघताना परब्रह्माला काही नाही असं पण म्हणायचं, आणि हे सगळं आपण प्रत्यक्ष जेव्हा भगवंताविषयी विचार करत असतो तेव्हा त्याला सगळं आहे पण म्हणायचं. हे आपण सगळं जाणून घेतो आहे. आणि मग नेमकं काय परब्रह्म परमात्मा कसा ओळखायचा? भगवंताला कान असतात असं त्यांनी सांगितलं. सर्वतः श्रुती, भगवंताला सगळ्या बाजूनी कान आहेत. आपल्याला आपलं माहिती आहे भिंतीला कान असतात, आपण जरा घरात बोलताना म्हणतो जरा जपून भिंतीला कान असतात, इतपत ठीक होतं हो. पण परब्रह्माला तर सगळ्या बाजूनी कान आहेत असं वर्णन केलं. याचं कारण असं आहे की तो सगळीकडे आहे हे पटवून द्यायचं आहे. सर्वतः आवृत्य, सगळीकडे तो मुळी व्यापून राहिलेला आहे, सर्वांना व्यापून राहिलेला आहे. अशा प्रकारचं आपण 12व्या श्लोकामध्ये अर्थ पाहायला सुरुवात केली. ती जाता जाता आपण मुद्दामच आठवण करून दिली ती त्याची आठवण परत आज करून देते की आपण लहानपणापासून जो नित्याने श्लोक म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, म्हणजे तू आहेसच. जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे तू आहेसच, असं आपण कळत नकळत लहानपणापासून पाठच केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवीन मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धरे. बरं, जिथे कुठे मी डोकं ठेवीन तू आहेसच. म्हणून सगळ्यांना नमस्कार करायला आपल्याला जी लहानपणापासून सवय लावली ती अशी आहे की आपण कुणालाही नमस्कार केला तर तो भगवंतालाच पोचणार आहे. कारण जिथे मी डोकं ठेवीन तिथे तिथे सद्गुरू तुझेच पाय आहेत. अशा प्रकारची भावना आपण व्यक्त केली किंवा प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा आणि मी जिथे जाईल तेथे कृपादृष्टीनेच माझ्याकडे पहा. या सगळ्यामधून जो की आपल्याला अर्थ अभिप्रेत आहे तो ह्याचा अर्थ भगवंत सगळीकडे व्यापून आहेच आहे हे सांगण्यासाठी. वेदांमध्ये सुद्धा परब्रह्माला विश्वबाहू असं म्हणतात. आता म्हणजे काय, तुमचे आमचे हात काम करतात हे आपल्याला समजू शकतं, हाताने आपण प्रत्येक कर्म करतो आहे समजा. भगवंत म्हणतो आहे की हा परब्रह्म परमात्मा ज्याला आपण म्हणतो आहे हा विश्वबाहू आहे, म्हणजे विश्वामध्ये असणाऱ्या प्रत्येकाचे हात म्हणजे त्याचेच हात आहेत. अशा अर्थाने आपण त्याला वेदांनी विश्वबाहू असं का म्हटलं आहे ते आपल्याला कळेल. याचा अर्थ प्रत्येक क्रिया तोच करतो आहे ना, तुमच्या आमच्या हातून करत असेल बरोबर आहे, परंतु तोच करणारा असल्यामुळे तो विश्वबाहू आहे. म्हणजे जसं आहे ना की आकाशातला सूर्य आहे, ह्या सूर्याचा विचार केला तर आपल्याला असं कळतं की सूर्याच्या सगळ्या अंगाने डोळेच आहेत. मग त्यालाच आपण कल्पना केली सूर्याला कान आहे का, नाक आहे का, हात आहेत का, पाय आहेत का, तर नाही, त्याला सगळ्या बाजूनी डोळे आहेत. किंवा अग्नीचा विचार केला तर अग्नीला सगळ्या बाजूनी मुख आहे. अग्नीमध्ये कुठलीही वस्तू कुठल्याही दिशेनं टाका ती तो आपल्यामध्ये घेऊन टाकतो. याचा अर्थ त्याला सगळ्या बाजूनी मुख आहे असं आपल्याला समजूत करून देण्यासाठी ह्या गोष्टी सांगितल्या. असा हा परब्रह्म परमात्मा म्हणजे इंद्रियांचे जे विषय आहेत ते इंद्रियांचे विषय त्याला इंद्रिय नसतानासुद्धा तो ते सगळे अनुभवतो आहे. अशा अर्थाने इंद्रिय विरहित असणारा पण इंद्रियांचे विषय जाणणारा असा आहे. एकीकडे परब्रह्म कसं आहे तर आधीच्या याच्या आपण पाहिलं ते अनादी आहे, म्हणजे आहेच आहे. आता अनादी त्याला येणं नाही त्यामुळे त्याला जाणं पण नाही असं पण त्याचं वर्णन आपण ऐकलं. त्या परब्रह्माला अस्तित्व आहे असं म्हणावं तर दाखवता येत नाही.
नाही आहे म्हणावं तर त्याच्यापासून काही चालत नाही. असं त्या परब्रह्माचं वर्णन आपण करतो. अजून आता पुढे आपल्याला जायचं आहे, म्हणून ही सगळी थोडीशी पार्श्वभूमी पुन्हा आठवण दिली की हे सगळं परब्रह्माचं रूप आपण पाहिलं आहे. या परब्रह्माला सगळ्या बाजूनी आता हात, पाय, नाक, डोळे, कान, अवयव आहेत. म्हणजे परमात्मा सर्व ठिकाणी आहे, परमात्मा सगळीकडे व्यापून आहे. थोडक्यात असं आहे की तो सगुण पण आणि निर्गुण आहे. आपण गाण्यामध्ये म्हणतो तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तू जो काही आहेस गोविंदू, तो सगुणपण आहेस आणि निर्गुणपण आहेस. या अर्थाने आपण खरोखर संतांना प्रश्न पडला की ह्यांना काय म्हणायचं. आणि म्हणून आत्ता पण आपल्याला कळेल की त्याला हात, पाय, कान, डोळे सगळे आहेत. आणि त्यामुळे तसं पाहायला गेलं तर असं हात, पाय, कान, डोळे असेल त्याला आकार आहे. आकार म्हणजे गुण पण आहे. पण असं जरी असलं तरी आपण त्याला निर्गुण आणि निराकारच म्हणतो आहे. मग निर्गुण निराकार म्हणायचं. निराकार तो निर्गुण ईश्वर, आणि मग कसा प्रगटला असा विठेवर. मग तो कसा काय आपल्याला प्रगट दिसतो आहे, त्याला निर्गुण निराकार म्हणायचं. तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये दिसतो आहे की, आणि त्याला आम्ही भक्तिभावानं त्याची पूजा करतो आहे की. आणि मग वेदांनाही नाही कळला अंत पार याचा. त्या वेदांनाही काही कळलेलं नाही आहे, त्यामुळे कोणीच वर्णन त्याचं करू शकत नाही. पुन्हा पुतळा चैतन्याचा, म्हणजे एकीकडे निर्गुण निराकार म्हणायचं आणि त्याला चैतन्याचा पुतळा, असा सगळा विचार आपण परब्रह्मापर्यंत करतो आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ समजले. निर्गुण निराकार म्हटलं तरी तो सगुण कसा आहे, किंवा काय म्हणायचं आकार नाही आहे म्हणजे निराकार म्हणायचं तरी देखील तो आकारात कसा आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला परस्पर विरुद्ध शब्द त्याच्यासाठी वापरलेच नाही तरी त्याचा अर्थ आपल्याला कळला आहे की असं जरी असलं तरी असाच त्याचा अर्थ. आता आणखीन पुढल्या श्लोकामध्ये ह्या परब्रह्मतत्वाविषयी भगवंत सांगतो आहे, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम एव सर्वभूतम निर्गुणम गुणभोक्तृच. आता ह्या श्लोकामध्ये तर कमालच केली आहे भगवंतानी. तो म्हणतोय काय, सर्वेंद्रिय गुणाभासम, इंद्रियांचे जे विषय आहेत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, जिभेने चव घेतो, हे त्या इंद्रियाचे विषय आहेत. हे आपल्याला माहीत. हे सगळे जे की आहेत ते इंद्रियांच्या विषयांना, म्हणजे हे जे परब्रह्मतत्व आहे ते इंद्रियांचे विषय जाणतं. म्हणजे या विषयांचं जे काही इंद्रियांचे जे विषय आहेत ते त्याला कळतात. पण सर्वेंद्रिय विवर्जित, पण इंद्रिय नाही आहेत. म्हणजे आपल्याला लहानपणी आपण कोडी घालायचं बघा की असं एक फळ आहे की त्या फळाला डोळा आहे पण त्याला दिसत नाही. आणि मग करवंटी जी नारळाची असते त्याला कसं ते डोळे असतात, मग आपण उत्तर देतो की अरे हा नारळ. तर तसं या भगवंताची कोडी आहे की त्याला काही नाही आहे, त्याला हात नाही आहे पण तो भक्ताला उचलून घ्यायला येतो आहे, त्याला पाय नाही आहेत पण तो हाकेला धावून येतो आहे, त्याला डोळे नाही आहेत, इंद्रिय विवर्जित डोळे नाही आहेत पण तरी तो आपल्याकडे पाहतो आहे, त्याला कान नाही आहेत तरी आपली हाक तो ऐकतो आहे. असा हा सगळा भगवंत आहे. परमात्मा जो आहे तो असा आहे की इंद्रियांची सगळे, त्याला इंद्रियांचे जे गुण आहेत ते सगळे गुण त्याच्याजवळ आहेत पण त्याला इंद्रिय नाही आहेत. आता असा आणि पुढे म्हणतात असक्तम एव, त्याला काही नको आहे. तुम्ही जरी किती म्हटलं तर देवा माझं एवढं काम कर, तुला मी अमुक देईन, तो काही आसक्त नाही. तुम्ही काहीतरी त्याला द्यावं आणि मग त्याची तुम्हाला काही द्यावं, असा काही तो आसक्त नाही. आणि सर्व भूत, सगळ्यांना धारण करणारं, सगळ्यांचं पोषण करणारं, ही सगळी जबाबदारी त्याची आहे. धारण पोषण तोच करतो आहे, जन्माला घालतो आहे, घेऊन जातो आहे, खाऊ पिऊ घालतो आहे, त्याची काळजी घेतो आहे, त्याच्या कर्माप्रमाणे सगळं त्याला पुरवतो आहे, सगळं काहीतरी तो करतो आहे. पण त्याला त्याच्याबद्दल काही नको आहे. अगदी तो असक्त आहे, आसक्ती नसलेला असा आहे. आणि निर्गुणन गुणभोक्तृच, असा निर्गुण निराकार असणारा हा भगवंत परब्रह्म परमात्मा सगळ्या गुणांचे भोग घेतो आहे. असा हा 14वा श्लोक आज आपल्याला जरा सविस्तर बघायचा आहे की काय नेमकं म्हणजे त्याला म्हणायचं आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम म्हटलं, सगळ्या इंद्रियांच्या मध्ये जे काही म्हणजे त्या इंद्रियांची जी शक्ती आहे त्या शक्तीमधून आपल्याला जे काही ज्ञान होतं, आता आपण म्हटलं तसं की डोळ्याने आपल्याला दिसतं, कानाने आपल्याला ऐकू येतं, हे जे सगळं आहे, तर हे परब्रह्म तत्त्वसुद्धा आपल्या ह्या इंद्रियांच्या सारखं सगळं त्याला शब्दस्पर्श रूप रसगंध आहे, त्याला कळतं आहे, त्याला गुण आहे. म्हणजे आपण जसं कानाने ऐकतो म्हणजे आपल्याला आवाज कळतो,
ज्याला आपण शब्द म्हणतो. शब्द स्पर्श रूप रसगंध आपण दासबोधाचा अभ्यास पूर्वी केला त्यामुळे हे आपल्याला सगळं माहिती आहे. तर हे जे काही 5 विषय आहेत आपले पंचेंद्रियांचे, त्वचेने आपल्याला स्पर्शाचा बोध होतो म्हणून स्पर्श, किंवा डोळ्याने आपल्याला रूपाचा बोध होतो म्हणून रूप, तर शब्द स्पर्श रूप, जिभेने आपल्याला चवीचा बोध होतो म्हणून रस, आणि नाकाने गंध आपल्याला कळतो म्हणून गंध. असे शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 आपल्या ज्ञानेंद्रियांचे विषय. आता हे जे काही कान नाक डोळे त्वचा ही सगळी जी काही 5 इंद्रिय आपली आहे, या 5 इंद्रियांचे हे 5 विषय आहे. आणि त्याखेरीज आणखीन कर्मेंद्रिय म्हणजे जीभ दोन्हीकडे आहे, कारण जिभेला 2 कामं आहेत ना. ती बोलायचं झालं की तिला कर्मेंद्रिय करायचं, रस घ्यायची झाली की तिला आपण ज्ञानेंद्रियामध्ये पाठवतो. त्यामुळे जीभ हात पाय आणि 2 जे आपली उत्सर्जन करणारी इंद्रिय आहेत ती अशी कर्मेंद्रिय आहे. तर अशा सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला कळतं की ह्याही पलीकडे परब्रह्म आहे. म्हणजे इंद्रियांचे विषय हे ठीक आहे, पण परब्रह्म परमात्मा कुठे बघायचा, तो आता ह्याच्याही पलीकडे आहे. म्हणजे ह्याच्या पलीकडे काय आहे, तर आपण पाहिलं की ह्या इंद्रियांच्या पलीकडे मन बुद्धी अहंकार चित्त अशा गोष्टी आहेत, ज्याला आपण सूक्ष्म असं म्हणतो, स्थूल देह सूक्ष्म देह तसं म्हणतो. तसं हे मन बुद्धी अहंकार चित्त मिळून ज्याला आपण अंतःकरण म्हणतो, या अंतःकरणाला त्याच्या कामासाठी जी काही शक्ती असते ही सगळी शक्ती ह्या परमात्म्याकडून मिळते. त्या परमात्म्याला समजायचं तर आपल्याला असं समजता येईल की ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि हिम अंतःकरण पंचक किंवा अंतःकरण चतुष्टय या सगळ्याला शक्ती देण्याचं काम कोणाचं आहे, तर त्या परब्रह्माचं आहे. दाखवता येत नसलं तरी ह्या सगळ्यांच्याकडून कामं करवून घेण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती या परब्रह्म परमात्म्याची आहे. म्हणजे त्याची शक्ती नसेल तरी इंद्रिय काही करणार नाही आहेत. नुसता कान असून नुसते डोळे असून उपयोग नाही, त्या परमात्म्याची शक्ती पण त्याला लागते असं आता आपल्याला माहिती आहे. आता तरीही ही जी काही परमात्मा शक्ती आहे ती ह्या इंद्रियांखेरीज काहीच करू शकत नाही. म्हणजे त्याची शक्ती आहे, पण ती शक्ती आपल्याला कळण्यासाठी इंद्रियांच्या मार्फतच ती शक्ती आपल्याला कळायची. परब्रह्म परमात्मा आहे मान्य आहे, पण त्याची ही शक्ती आपल्याला कळणार कशी, इंद्रियांच्या मार्फतच कळणार. इंद्रिय याच्याशिवाय काही करू शकणार नाही आणि याची शक्ती इंद्रियांशिवाय आपल्याला कळणार नाही. हा सगळा विचार आत्तापर्यंत आपण केला आणि त्यामुळे आपल्याला या परब्रह्माची ओळख चांगली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला देह जड आहे किंवा इंद्रियसुद्धा ही जड आहे, आणि ही जड इंद्रिय आहेत ती स्वतः काहीच करणार नाही आहेत. म्हणजे नेहमी उदाहरण दिलं जातं ते लोखंडाचं. लोखंड जड आहे आणि जड असलेल्या लोखंडाच्या सान्निध्यात जर लोहचुंबक आलं तर ते हालचाल करू शकतं, स्वतः नाही काही करू शकत. ते जर चुंबक तिथे जवळ आलं तर ते हालचाल करतं. किंवा अग्नी जवळ आला तर मग लोखंडाचा गोळा जो जड म्हणतो आहे आपण, थंड म्हणतो आहे आपण, पण अग्नीच्या सान्निध्यात जर लोखंड आलं तर ते एकदम तेजाने चमकायला लागतं. पण सान्निध्यात आल्याशिवाय नाही, अग्नीचं सान्निध्य मिळालं तर चमकणार, किंवा याचं लोहचुंबकाचं सान्निध्य लाभलं तर ते हालचाल करणार. तसं ह्या इंद्रियांना ह्या परब्रह्माचं सान्निध्य लाभलं तर ही इंद्रिय कामं करणार. हे तर आहेच ना. डेड बॉडीकडून आपण नुसती इंद्रिय असून उपयोग नाही, त्यांच्या मागे असणारी परब्रह्माची शक्ती असायला हवी तर ती कार्य करणार आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर एका वेगळ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर आपण म्हणतो इंद्रिय भोग भोगतात, पण नाही, इंद्रियांकरवी परमात्माच भोग भोगतो. समजा आपण एखादं छान पाहिलं दृश्य तर डोळ्यांना दृश्य दिसलं बरोबर आहे, पण भोग भोगला कोणी तर परब्रह्माने, कारण त्याची शक्ती असल्यामुळे डोळ्यांनी पाहिलं. छान गाणं ऐकलं तर कानांना श्रवणाचं ते गाणं श्रवण केल्याचा आनंद झाला का त्या कानांना शक्ती देणाऱ्या परब्रह्माला ते गाणं ऐकल्याचा आनंद झाला, तर आपल्या असं लक्षात येतं की ती शक्ती देणारा परब्रह्म परमात्मा त्याला ह्या गोष्टीचा भोग भोगायला मिळाला. म्हणून ते आपल्याला सांगतायत सर्वेंद्रिय विभाजितम सर्वेंद्रिय गुणाभासम. दोन्ही आहेत की ते सगळंच्या सगळं इंद्रिय नाही आहेत, पण इंद्रियांकरवी तो सगळा भोग त्याला मिळत आहे. एका अर्थाने सगळ्या क्रिया, इंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत त्याचा आधारच मुळी परमात्मा आहे. म्हणजे नेहमीचं एक विजेचं उदाहरण आपल्याला दिलं जातं, ते इतकं परफेक्ट आहे की आपल्याला ते हा विषय लक्षात यायला बरोबर उपयोग होतो की सगळ्याला विजेचा आधार आहे. आता आपण गाव तिथे वीज झालेली आहे आपल्या लहानपणासारखं नाही. पूर्वी आपल्या लहानपणी घराघरात एवढी वीज नव्हती किंवा लाईट खूप सारखे जायचे सुद्धा, किंवा खरोखरच खेड्यापाड्यामधून
वीज नव्हतीच. पण आता तसं नाही आहे. त्यामुळे विजेचा परिचय आपल्याला सगळ्यांना चांगला आहे. आता घरामध्ये विजेवर चालणारी अनंत उपकरणं आपल्या असतात. त्या सगळ्या उपकरणांना आधार विजेचा आहे. आता ती उपकरणं वेगवेगळी कामं करत आहेत, पण आधार वीजच देते. एकमेव विजेचा आधार, पण उपकरणं कामं वेगवेगळी करतात. जसं आपण म्हटलं की परमात्म्याचा एकमेव आधार, पण कान ऐकण्याचं काम करतात, डोळे बघण्याचं काम करतात, हात वस्तू उचलण्याचं काम करतील, पाय चालण्याचं काम करतील. अशी इंद्रिय ज्याचं त्याचं काम करतील. शक्ती एकच आहे परमात्म्याची. तसं आहे, आपण विजेचं उदाहरण घेतलं तर आपल्याला कळतं की वीज, या विजेचा आधार सगळ्या आपल्या इक्विपमेंट्सचा आहे. कामं ती वेगवेगळी करू देत, पण ती वीज एकच आहे. अभिव्यक्ती वेगवेगळी आहे. म्हणजे आता हीटरमध्ये ती जी वीज आहे ती आपल्याला गरम हवा देते, पण तीच वीज समजा एअर कंडिशनिंगमध्ये की ती आपल्याला थंड हवा देते. तीच वीज मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करते. तीच वीज आपल्या फ्रीजमध्ये पदार्थ थंड करते. म्हणजे अभिव्यक्ती वेगळी असते, कामं त्यांची वेगवेगळी असते, परंतु त्याचं जे अधिष्ठान आहे, मूळ जे काही त्याच्याकडून शक्ती देण्याची गोष्ट आहे ती वीज असेल. म्हणजे विजेशिवाय ह्यातलं काहीच होणार नाही. यंत्र विजेशिवाय चालणार नाही आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीप्रमाणे ते काम करत आहेत, परंतु मुळात जी काही शक्ती आहे ती विजेकडून मिळते. अगदी असंच ह्या परमात्म्याचं आहे. त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही आहे. किती अगदी इंद्रिय चांगली असली तरी सुद्धा मागे परमात्म्याची जोड असल्याशिवाय काहीच करता येणार नाही. ही गोष्ट नक्कीच आहे. त्यामुळे हा जो काही अनुभव आहे तो परमात्म्याच्या शक्तीमुळे इंद्रियाला घेता येतो आहे. अर्थात इंद्रिय काही चांगलं आहे करून कान काही विशेष हे करणार नाही आहेत. डोळ्यांनी चांगलं पाहिलं म्हणून डोळ्यांना काही विशेष पुन्हा आनंद, डोळ्यांना आनंद झाला आहे, कानांना आनंद झाला आहे. हा सगळा मनाला होणारा आनंद आहे. आपण दृश्य एखादं ऐकलं छान, कान तृप्त झालं असं म्हणतो, पण कान काय तृप्त व्हायचं, मनाला बरं वाटलेलं आहे. छान दृश्य पाहिलं तर डोळे अगदी समाधान झालं. डोळ्यांना काय समाधान व्हायचं आहे, मनाला समाधान झालं आहे. आणि मग लक्षात आलं ह्याचा जर खोलवर आपण विचार केला तर या सगळ्या कानांना, डोळ्यांना, इंद्रियांना शक्ती देणारं जे परब्रह्म नावाचं तत्त्व आहे, त्या तत्त्वाला आपल्याला ओळखायचं आहे, कारण त्याच्या शक्तीमुळे हा आनंद आपल्याला घेता आलेला आहे, असा त्याचा अर्थ. बरं, समजा हेच विजेचं उदाहरण आणखी हे केलं तर समजा हे विजेचं कुठलंही इक्विपमेंट, कुठलंही इन्स्ट्रुमेंट आपलं बिघडलं तर त्या विजेला काहीच धक्का पोचत नाही आहे. आपल्याला मिक्सर दुरुस्त करायला घेऊन जावा लागतो, विजेत काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असं नाही होत. कुठलंही घरातलं एखादं साधन बिघडलं, ते निकामी झालं तर ते दुरुस्त करायला लागतं, विजेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. तसं आपलं आहे की एखादं इंद्रिय निकामी झालं, कानाने कमी ऐकू येत आहे, त्या परमात्मा तत्त्वाला काहीच होत नाही, ते आहेच आहे. आपलं इथलं इन्स्ट्रुमेंट काहीतरी बिघडलेलं आहे म्हणून आपल्याला नीट कमी ऐकायला येत आहे किंवा कमी दिसत आहे असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये त्या परब्रह्माच्या शक्तीमध्ये काहीच फरक पडलेला नाही आहे, ते आहे तसंच आहे. आपला अनुभव असतो की आपण हल्ली वयोबाला परत घरामध्ये बोलतोच आपण, हल्ली तुम्हाला जरा कमीच ऐकू येत आहे हां असं आपण घरात सांगतो, मग त्यामुळे तुलासुद्धा असं आपलं होतं. तर ही इंद्रिय आपली हळूहळू थकलेली असतात, नाही अशातला भाग नाही. पूर्वीसारखं स्पष्ट दिसत नाही, पूर्वीसारखं स्पष्ट ऐकायला येत नाही आहे असं आपण म्हणतो. म्हणजे त्या इंद्रियांची शक्ती कमी झाली आहे असा अनुभव येतो. पण हा इंद्रियांना जो काही अनुभव येतो त्याचं परब्रह्माशी काहीच नाही. परब्रह्म आहे तसंच आहे. आपल्या इंद्रियांची परब्रह्माची शक्ती घेण्याची शक्ती कमी झाली असेल, त्यामुळे आपल्याला ते पुरेसं ऐकायला येत नाही. परब्रह्म परमतत्वाला काहीच फरक पडत नाही, ते जसं आहे तसंच आहे. आता आपण थोडासा विचार करूया. समजा अगदी भक्ती मार्गाच्या यांनी बोलायचं ठरवलं की याला आपण भक्तीच्या मार्गाचा आयुष्यामध्ये बघूया ह्याच गोष्टीला, तर आपल्याला असं कळतं की भगवंताला त्या परमात्म्यासारखे हात, पाय, कान, नाक, डोळे काय आहेत ते नाही आहेत. या सगळ्या एका अर्थाने शरीराच्या उपाधी आहेत ना, तर या सगळ्या उपाधी भगवंताला नाही आहेत. आपण आता त्याला मूर्तीत साकारात ठेवतो आणि मग त्या मूर्तीला सुद्धा आपण कपडे करतो, मूर्तीला कान आहेत मग कानात घालतो, गळ्यात घालतो, मुकुट घालतो, असं सगळं आपण मूर्तीला सजवतो. आपण भगवंताला मूर्त रूपामध्ये, मूर्तीच्या रूपामध्ये आणतो, तो भाग वेगळा. पण विचार केला तर हे सगळं काही त्या परब्रह्माला नाही आहे. मग म्हणजे याचा अर्थ त्याला ह्या सगळ्या उपाधी नाही आहे. पण भगवंताला कान नसले तरीसुद्धा भक्ताचे हाक त्याला ऐकू येते. द्रौपदी भगवंताला मी कान रे आलास, मग भगवंता तू हाक मारलीस तेव्हा आलो, तू हाक मला उशीर केलास. याचा अर्थ त्याला कान आहेत,
म्हणून त्याला भक्ताची हाक ऐकू जाते. भगवंताला डोळे आहेत का? उपाधी आहे, उपाधी नाही म्हणून आपण म्हणतो की त्याला इंद्रिय नाही आहेत, पण तो भक्ताकडे डोळे आहेत म्हणजे पाहत असतो ना. आपण उदाहरण घेतलं आहे की लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे, बाप्पा पाहतोय हां, याचा अर्थ बाप्पाला डोळे आहेत. भगवंताला तोंड नसलं तरी देखील भक्तानं अर्पण केलेलं तो खातोय. नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही काही जेवणार नाही. भगवंताला आम्ही नैवेद्य दाखवतो, तो खात नाही माहिती असलं तरी देखील आम्हाला त्याला दाखवल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय पडत नाही. त्यामुळे जणू काही त्याला तोंड आहे. बरं, भगवंतानी सांगितलं पण आम्हाला, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अगदी काय द्यायचं ते द्या, भक्तीनी मला तुम्ही दिलं तर मी स्वीकारतो, असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. मग असं जर इंद्रिय, भगवंताला पाय नाहीत, खरंच आता इंद्रिय नाहीत म्हटलं नाही, पण भक्ताची आर्त हाक ऐकली की तो धावून येतो, असा विश्वास आहे भक्तांना. असंच आहे की आपण म्हणतो आहे, मग ते प्रार्थनेच्या माध्यमातून जी काही आर्त हाक त्या भक्तांनी मारली असेल ही नक्कीच त्या भगवंतापर्यंत पोचते. आणि म्हणून ह्या श्लोकातला जो पहिला मुद्दा आहे की सर्वेंद्रिय गुणाभासम असं म्हटलं त्याने, आणि मग त्याच्यात पुढे म्हटलं की असं जर आहे, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विभजितम, असं सगळं आहे. इंद्रियांच्या विषयाला तो जाणतो आहे आणि इंद्रिय रहित आहे. तर काय हे आपल्याला कळेल की इंद्रियांसारखं आपण समजलं असं की त्या परमात्म्याला आम्ही अशा पद्धतीने समजतो आहे की त्याला आहेच, ती इंद्रिय आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्या गोष्टी त्याला कळत आहेत. बघायला गेलं तर ती उपाधी त्याला नाही आहे, हे बरोबर आहे. दुसरा मुद्दा आहे, त्यांनी सगळ्यांचं धारण पोषण केलं आहे आणि निर्गुण असूनही तो गुण भोगणारा आहे. म्हणजे काय आहे, आत्ता मी म्हटलं तसं की भक्तीच्या मार्गाने विचार करत आहेच, वेगवेगळ्या रूपांमध्ये भगवंत असतो. विचार करत असं मुलं किल्ला करतात आणि किल्ला केला की त्याच्यावरती चित्र ठेवतात आणि ती चित्र काय असं आहे, शिवाजी मावळे असतात, आणखीन काय गवळणी असतात, घोडे असतात, हत्ती असतात, असं ते किल्ल्यावरती ते किल्ला सजवण्यासाठी काही काही गोष्टी असतात. असं सगळं असतं. सगळ्याला त्या सगळ्या गोष्टीला काही नाव आहे. हत्तीचं हत्ती आहे, घोडा आहे, आपल्याला ते कळत आहे. त्यामुळे त्यांचे रंग वेगळे आहेत, त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचे आकार वेगळे आहेत, हे सगळं बरोबर आहे. किल्ला असू दे नाही तर किल्ल्यावर ठेवलेली ती चित्र असू देत, सगळ्याला नाव आहे, आकार आहे, सगळं बरोबर आहे, पण तरी शेवटी ते सगळं मातीचं आहे. तसं हे सांगतायत की सगळ्या इतक्या वस्तू वेगवेगळ्या असूनसुद्धा विचार केला तर सगळ्यांच्या मुळाशी काय आहे तर मातीचं आहे. तसंच आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की दिसायला दृश्य जग असं वेगवेगळं दिसतं आहे, पण मुळाशी विचार केला तर तो परमात्मा, परब्रह्म परमात्माच आहे. त्याचीच वेगवेगळी सगळी रूपं आहेत, त्याला आकार आहेत, त्याला नावं आहेत, त्याला आपण पाहतो आहोत, पण आहे काय तर प्रत्येक व्यक्ती असो, वस्तू असो, सगळ्याच्या मागे परब्रह्मच आहे. आणखीन असं आपण लक्षात घेऊया की माणसं असू देत किंवा जमिनीवरचे प्राणी असू देत, पाण्यामधले प्राणी असू देत, खोल अगदी समुद्रामधले जरी प्राणी असतात, जलचर असते, तरी ते सगळ्यांना निर्माण करतो भगवंतच. तो निर्माण करणारा जो आहे, अगदी कोणीही कुठल्याही प्रकारचं जीव जंतू किडे कोणी असू देत, यांची निर्मिती जी आहे ती भगवंत करतो. पण असं की या सगळ्यांकडे त्यांच्या प्रत्येक कर्माकडे त्याचं लक्षही आहे. त्यांनी काय करावं ते तोच ठरवतो. माणसांचंच आहे, सगळ्या कुठल्या कुत्र्याचं भाग्य थोर की तो छानपैकी गाडीमध्ये AC गाडीमध्ये बसेल आणि एखाद्या रस्त्यावरती आयुष्य त्याचं ओरडून कोणी खायला घालते, हाडाडच करते, असं जाईल. त्यामुळे कोणाचं काय करायचं हे तो ठरवतो, जन्म तो घालतोय, सगळं तो करतो आहे, त्याचं सगळीकडे लक्ष आहे. कोणाला काय नेमकी गरज आहे, ती गरज त्याच्या कर्माप्रमाणे कशी तरी पूर्ण करायची, सगळं तो ठरवतो आहे. आणि असं सगळं जरी असलं तरी कुठे तो आसक्त नाही आहे. त्याला स्वतःला त्याच्यातून काहीच मिळवायचं नाही आहे, काही व्हावं असं त्याला वाटत पण नाही आहे, पण करतोय सगळं तो. माऊलीने छान 2-3 त्याला दृष्टांत दिलेत. त्या दृष्टांताचा आपण म्हणजे एवढ्यासाठी विचार करायचा की हा आपला मुद्दा आपल्याला पटकन करतो. माऊली म्हणतात समुद्र लाटांना जन्म देतो. आपण समुद्राच्या काठी बसलो की आपल्याला एक लाट येत असते, परत पाण्यात ती जात असते, पुन्हा येत असते, जात असते, म्हणजे निर्माण होत असतात, फुटत असतात. आपण त्या धीरगंभीर समुद्राच्याकडे पाहिलं की आपल्या लक्षात येतं की तो लाटा येत जात असतात, पण तो अलिप्तपणानं आत असतो.
तो काही जराही आसक्त असतो, लाट आली काय गेली काय, त्याला काहीच फरक पडत नाही. आपलं असं आहे, आपण माणसं अशी आहोत की विचार केला तर आपण मात्र आसक्त असतो सगळीकडे, आपल्या मनासारखं सगळं व्हावं. या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येक माणसामध्ये तो जर परमात्मा आहेच, त्याचा अंश आहेच, त्याचं वसतिस्थान प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच, पण तरी तो अनासक्त आहे, त्याला काही आसक्ती नाही. आणि जो परब्रह्म परमात्मा आपल्यामध्ये राहतो आहे असं असूनसुद्धा आम्ही आसक्त आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्याला आम्हाला शरीराचे अवयव आहेत म्हणून आम्हाला आसक्ती येते. त्याला अवयवच आहेत पण सगळं जाणतो आहे तो. अवयव असो ते तर नसो, अवयव नसताना असो त्या सगळ्या गोष्टी तो जाणतो आहे. आता इंद्रिय आसक्त आहेत असं पण खरं म्हणवत नाही, कारण इंद्रिय आसक्त आहेत म्हणावं तर इंद्रिय कुठे आहे. डोळ्याने आपल्याला एखादा रंग दिसला तर आपल्याला सगळे रंग डोळ्यांनी दिसतात ना, म्हणजे रंगाचं ज्ञान डोळ्यांना चांगलं होतं आहे. काळं पांढरं भडक फेंट आपल्याला सगळं कळतं. याचा अर्थ असा आहे की रंग म्हणजे डोळा एखाद्या रंगाला चिकटून बसत नाही, किंवा मला काही नाही, मला सगळीकडे काळंच दिसतं आहे किंवा सगळीकडे पिवळंच दिसतं आहे, कावीळ झालं म्हणजे त्याला सगळे पिवळंच दिसतं, असं नाही होत. तो दोष आहे. आपल्याला मात्र डोळ्यांना सगळे म्हणजे डोळे काही एखाद्याच रंगाला आसक्त झालेले नाही आहेत. तीच गोष्ट कानाची. मी म्हणजे हा देह असं जेव्हा मला वाटतं, मी जेव्हा विचार करते तेव्हा ती आसक्ती झाली. पण जेव्हा आपण म्हणतो की नाही हे परमात्मा जो आहे ते त्याचं जे रूप आहे ते मला ओळखायचं आहे, मी म्हणजे काही देह नाही, हे जेव्हा आपण पक्क समजून राहतो तेव्हा मग ती आसक्ती वगैरे राहत नाही. हा विचार आपल्याला या श्लोकातून भगवंत करायला सांगतात. आपण जर आणखीन समजून घ्यायचा प्रयत्न करूया. निर्गुण निराकार शब्द सारखा आपण वापरतो आहे की तो परमात्मा गुणरहित आहे. आपण कसं त्रिगुणांमध्ये आहोत तसा तो नाही आहे, तो गुणातीत आहे. शरीरात आहे पण शरीररहित आहे. परब्रह्म परमात्मा प्रत्येक जीवजंतूमध्ये आहे असं आपण म्हटलं, आणि त्या शरीरात असून सुद्धा अशरीरम शरीरेषु असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे उपभोग घेत पण नाही आहे, पण त्या उपभोगाचं सगळं त्याला माहिती पण आहे. अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो बघा, त्याला म्हणजे केवलम करतासी, काय त्वमेव केवलम करतासी, तू करतायस. त्वमेव केवलम धरतासी, तू धारण करतायस. त्वमेव केवलम हरतासी, तू सगळं काय. त्वम सर्वम खलुदम ब्रह्मासी, असं त्या परमात्म्याचं वर्णन आपण करतो की सगळं जे की आहे तू विश्वाचा करता, तू विश्वाचा धरता, तू विश्वाचा भोगता, हरता, सगळं जे की आहे तू आहेस. म्हणजे या विश्वाचा नियामक तू आहेस, सगळं तू करतो आहेस. खरोखरच आहे, भगवंत दयेचा करुणेचा सागर आहे, त्यामुळे तो सगळं करतो आहे, अगदी मान्य आहे आपल्याला. हे सगळं भगवंताचं गुणवर्णन झालं की तू कसा आहेस, तर तू असा गुणातीत असल्यामुळे तू असा आहेस, सगळा करता भोगता धरता तू आहेस. हे सगळं वर्णन बरोबर आहे. मग आपल्याला वाटलं की असं जर आहे तर मग गुणांचा सागर भगवंत आहे, सगुण म्हणू की निर्गुण असा प्रश्न नको, तो गुण आहेतच त्याच्याजवळ असं म्हणायला काय हरकत आहे. पण नाही, मग पुढे त्वम गुणप्रयातीत, त्वम देहत्रयातीत, त्वम कालत्रयातीत असं पण म्हटलं आहे. तू कसा आहेस तर त्रिगुणांच्या पलीकडला आहेस, देहाच्या पलीकडला आहे, अगदी काळाच्याही पलीकडला आहेस. म्हणजे तुला ह्या कशाचं बंधन नाही आहे, तू काळामध्ये अडकला आज काल परवा उद्या ही काही भानगड तुझ्याशी नाही आहे, तू आहेच आहेस. मग अशी म्हणतात आपला अनादी आहे तो, त्यामुळे त्याला येणंच नाही आहे, जाणं असण्याचा प्रश्नच नाही असं सगळं आहे. असा तू एकीकडे गुणरहित आहेस, अगदी तीनही गुणरहित आहेस असं त्याचं वर्णन केलं आहे, त्रिगुणातीत आहे. पण तरी देखील तुला म्हणजे आता त्रिगुणातीत आहेत म्हटल्यावर त्याला काही स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, काहीच नाही त्याला, देहाचा संबंधच नाही आहे. आणि मग काळाचा पण तुला भूत वर्तमान भविष्य पण नाही, तो होता तो असेल असं त्याच्याबद्दल काही म्हणता येत नाही. हा स्वतःच काळाचा निर्माता आहे, तोच या सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे, त्यामुळे तो काळापूर्वी पण होता, काळानंतर पण तो असणार आहे, असं सगळं त्याला कालातीत असंच त्याचं वर्णन करायला हवं. मग आता ते एक निर्गुण निराकार, काळातीत, देहातीत, इंद्रियविरहित असं सगळं त्याचं वर्णन आहे. आणि तरी देखील म्हटलं आहे गुणभोक्तृ, गुणातीत आहे, तो काही त्रिगुणात अडकलेला नाही, पण गुणभोक्तृ आहे, म्हणजे सगळ्या भोगांचा उपभोक्ता आहे. 36 भोग भगवंताला अर्पण केले जातात छानपैकी. आता कार्तिक महिना आला की मग भगवंताला सगळा
अगदी सकाळी उठल्यापासून काय 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 त्याला दिलं जातं. म्हणजे सगळ्या गुणांचा भोगता तो आहे असं उपभोग तू घेतोयस की, भोग घेणारा आहेस की. आता याचा पण आपण विचार करूया. भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर खरं आहे, आपण भगवंताला नैवेद्य दाखवतो. तो खावो न खावो, पण तरी देखील त्याला नैवेद्य आपण दाखवतो. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की भगवंत खाणार नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला माहिती असलं तरीही आपण भगवंताला ते सगळे अर्पण करतो. अगदी रात्री त्याला दूध प्यायला द्यायचं, ठेवायचं, सकाळ झाली की त्याला आपलं पंचामृत दाखवायचं. सगळ्या गोष्टी आपण अगदी आपल्याला जसं लागतं तसं देवाला. नुसतंच नैवेद्य काय, अगदी झोपायला सुद्धा त्या भगवंताला खाली गादी पाहिजे, तांब्या भांडी भरून ठेवावी. आमच्या शिवतरघाईमधल्या ओंकाराजीचं नेहमीच असायचं की रात्री पाणी भरून ठेवायचं, पंखा बारीक लावून ठेवायचा. आता खरं त्याला काय आहे, पण आम्हाला जसं लागतं तसं त्यालाही लागतं असं आम्ही समजूनच घेतलेलं आहे. असं या परब्रह्म परमात्माचे तो भोगसुद्धा भोगतो असं आहे केलं. हे सगळं तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हे त्याला लागतं का, तर नाही लागत. म्हणून करायचं नाही का, तर तसं नाही. ते करण्यामध्ये आनंद आहे म्हणून ते करायचं. त्यामुळे ज्ञानाच्या मार्गानं, भक्तीच्या मार्गानं, प्रथेच्या मार्गानं असे वेगळे विचार केले तर त्या परब्रह्म परमात्म्याचा परिचय आपल्याला होतो, आपल्याला कळतं की काय नेमकं आहे. आपण वर्णन करतो की एखाद्या भुकेलेल्या माणसाला आपण अन्न दिलं, तो तृप्त झाला की आपण म्हणतो की वाह परमात्मा तृप्त झाला. हाही अर्थ आपल्याला कळतो की प्रत्यक्ष भगवंत खाणार नाही आहे की, पण खरंच भुकेलेला जर आपण अन्न दिलं तर मग त्याला जी तृप्ती आहे ती जणू काही परब्रह्माला तृप्ती येते असं म्हणूया. या अर्थानं आपण परब्रह्माला निर्गुण निराकार, देहातीत, कालातीत, गुणातीत असं जे की त्याचं वर्णन केलं आहे. आणि तरी देखील आपण जसे भोग सगळे भोगतो, जो की आनंद घेतो, ते सगळे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा भगवंत स्वतः उपभोगतो असं दिलं आहे. आता आणखीन पुढल्या 15व्या श्लोकामध्ये अजून परमात्म्याबद्दल वर्णन करताना ते म्हणतात बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेवच. हे तर झालंच, कालातीत गुणातीत वगैरे सगळं वर्णन झालं. आता म्हणतात बहिरंत म्हणजे भूताना बहिही आणि अंत, म्हणजे सगळ्या भूतमात्राच्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. आत आहे तो दिसत नाही आहे, आपण आत्तापर्यंत वर्णन केलं. त्यामुळे आत पण आहे आणि बाहेर पण आहे. आणखीन कसं आहे, चरमच अचरमेवच. चर आणि अचर म्हणजे हालचाल करणारा आणि हालचाल न करणारा, म्हणजे स्थिर पण आहे आणि इकडे तिकडे जाणारा पण आहे. भगवंत परमात्मा हा कसा आहे, तर स्थिर पण आहे, विटेवरी उभा, आणि अचर पण आहे, इकडे तिकडे सगळीकडे जातोय पण. आता म्हणजे काय, किंवा सूक्ष्मत्वात अविज्ञेयम दूरस्थम शांतिकेच्या. सूक्ष्मत्वात अविज्ञेयम, अगदी सूक्ष्म आहे आणि अगदी सूक्ष्म असल्यामुळे जाणता येत नाही आहे, असं त्याचं रूप आहे. एकीकडे परमात्मा म्हटलं आहे की त्याचं विशाल रूप आहे. आता म्हटलं सूक्ष्म आहे पण जाणता येत नाही आहे. आणि सूक्ष्मत्वात अविज्ञेयम आणि अंतिकेचे दूरस्थमच. अंतिक म्हणजे जवळ, अगदी जवळ आहे, हृदयात आहे, अगदी जवळ आहे. आणि दूरस्थम अगदी दूरसुद्धा आहे. परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी ह्या परमात्म्याच्या सांगितल्या आहेत. याचा पण आपल्याला अर्थ लावला पाहिजे. आत पण आहे, बाहेर पण आहे, दूर पण आहे, जवळ पण आहे, आणि एवढं सगळं असून सुद्धा सूक्ष्म आहे आणि दिसत पण नाही आहे, असं सगळं आहे. त्यामुळे जाणता येत नाही आहे, हे खरं आहे. आता या 15व्या श्लोकातल्या ह्या सगळ्या परमात्म्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. काय म्हणतात ते परस्पर विरुद्ध गुण आत्ता म्हटलं तसं आहेत खरे त्याच्याजवळ. मग सगळ्या भूतमात्राच्या आत बाहेर परमात्मा तत्व भरून आहे. भूताना बहिही अंता, आत पण आहे आणि बाहेर पण आहे. म्हणजे काय आहे, सगळ्या चारी गोष्टी आपल्याला पाहिजेत. आत पण आहे, बाहेर पण आहे, सूक्ष्म पण आहे, कळत म्हणजे आपल्याला ओळखता येत नाही आहे सूक्ष्म असल्यामुळे, आणि जवळ पण आहे आणि दूर पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, आत पण आहे, बाहेर आहे, म्हणजे काय, तर अगदी याच अर्थाचा श्लोक ईशावास्य उपनिषदामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की उपनिषदातलीच म्हणजे उपनिषदातलीच गोष्ट, तोच मंत्र गीतेमध्ये आला आहे. थोडा सांगण्याच्या पद्धतीत फरक आहे उपनिषदातल्या आणि गीतेतल्या, पण अर्थाला बघायला गेलं तर हेच सगळे शब्द त्यात आलेले आहे. मंत्र आहे ईशावास्य उपनिषदातला, तदेजती तद्नैजती, तददूरे तदंतिके, तदंतरस्य सर्वस्थ तदु सर्वस्यास बाह्यतः.
तत् एजती तत् न एजती. एजती याचा अर्थ हालचाल करणं. मग ते आपल्या गीतेमध्ये चरम आणि अचरम शब्द आले. इथे धातू एजती आला तर तो हलणं आणि न हलणं, म्हणजे हालचाल करत नाही आणि हालचाल करतो, दोन्ही. परब्रह्म परमात्मा हालचाल करतो असं पण आपल्याला दिसतं आणि हालचाल करत नाही असं पण आपल्याला दिसतं. चरपण आणि अचरपण. दुसरं म्हणतात दूर आहे तदंतिके. दूर आणि अंतिकेजवळ हे गीतेच्या श्लोकात पण दूरस्थच अंतिकेच असं आलं. आणि मग सर्वस्य अंतरस्य सर्वस्य बाह्यतः, सगळ्यांच्या आतपणे आणि बाहेरपणे. अगदी ईशावास्य उपनिषदामधला मंत्र आणि गीतेतला हा श्लोक ह्याच्यामध्ये खूप साम्य आहे. 15व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला हेच सांगतो आहे. 15व्या श्लोकामध्ये बहिरंतश्चैताना म्हणजे काय तर सगळ्या जीवांच्या, भूतमात्रांच्या, प्राणीमात्रांच्या आत बाहेर. म्हणजे कसं, सगळ्या प्राणीमात्रांच्या आत बाहेर परमात्मा आहे म्हणजे काय, त्याचा आपण विचार करूया. दुसरं असं की पूर्वी होता आता नाही असंही नाही आहे. सगळीकडे सर्वत्र सर्वव्यापी सर्ववेळी सर्व काळी आहेच आहे असंही त्याचं वर्णन आहे. नेहमी एक उदाहरण दिलं जातं. समजा आपण असा विचार करूया की बर्फाचा एखादा घट तयार केला आहे. म्हणजे जसं मगाशी विजेचं उदाहरण घेतलं ना, तो अर्थ कळायला आपल्याला सोपं जातं की वीज म्हणजे काय, विजेमुळे सगळी चालतात आणि परब्रह्मामुळे हे सगळं चालतं, त्यासाठी आपण विजेचं उदाहरण घेतलं. तसं इथे आपल्याला असं उदाहरण देतात की एखादा घट केला आहे, तो तयार केला आहे बर्फाचा. म्हणजे एखादं हे म्हणतो माठ असेल किंवा काय सुगडं असेल तर ते असं बर्फाचं तयार केलं आहे, कल्पना करूया. आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं, तो घट तयार झाला आहे, त्या घटामध्ये पाणी घातलं आहे, बर्फाचं घट, आतमध्ये पाणी, आणि ते समुद्रात टाकलं. म्हणजे समुद्र पाण्याचा, तो बर्फाचा घट आहे ते म्हणजे पण पाणीच, आणि त्या घटात पण पाणीच. आता हे जे काही ना आत बाहेर सगळीकडे परमात्मा, तसं या घटाच्या बाबतीत आहे. घटाच्या आतही पाणी, घट पण पाण्याचा आणि घटाच्या बाहेर पण पाणीच. परमात्मा तर तो असं आहे की आत आहे बाहेर आहे आणि ते जीव जंतू सगळे जीव जे आहेत ते पण परब्रह्मच आहे. असं या परब्रह्म तत्वाचं, परब्रह्माचं स्वरूप आहे असं कळतं. आत बाहेर म्हणजे काय, खरं तर आत बाहेर ह्या कल्पना तुमच्या आमच्या आहेत. परमात्म्याच्या की आत बाहेर ह्या कल्पना असू शकत नाही. आपल्या सोयीसाठी आपण आत बाहेर ही कल्पना करतो. जसं आपण म्हणतो की आता या खोलीत मी आहे, ह्या खोलीत आतमध्ये मी आहे असं बाहेरचे लोक म्हणतील की ही आत आहे. मी म्हणेन की मी आत आहे, बाहेरचे लोक बाहेर आहेत. हे आत आणि बाहेर हे जे हे शब्द आहेत हे तुमच्या आमच्या सोयीसाठी आहेत. आपण प्रत्येकाने ते बदलतो. मी बाहेर गेले की म्हणून मगाशी मी आत होते किंवा मी आता आत जाईल. त्या आत आणि बाहेर हे शब्द आहेत, त्या शब्दांचे अर्थ पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येतं की ही आपली शब्द बदलले ते आपली सोय आहे आणि सोयीसाठी आपण ते शब्द वापरतो आहे. परब्रह्म जर सगळीकडेच आहे तर ते कसं म्हणणार मी आत आहे आणि मी बाहेर आहे किंवा मी बाहेर जातो आहे म्हणजे आत नाही आहे, असं होऊच शकत नाही. तर परब्रह्माला हे आत आणि बाहेर हे शब्द काही वापरता येणार नाही परब्रह्मासाठी. आत आणि बाहेर हे तुमच्या आमच्या सोयीसाठी वापरलेले शब्द आहेत. कारण आपण आपल्या या देहाला आपण म्हणतो आहे ना, तर मी आत आहे आणि मी बाहेर आहे असं मी म्हणू शकते. बाहेरची म्हणजे ती म्हणजे आम्ही बाहेर आहोत, आम्ही आत जाऊ असं ते म्हणू शकते. ही आपली सोय आहे. परंतु परब्रह्म परमात्मा आत बाहेर सगळीकडेच भरलेला आहे, तर त्याला असं आत आणि बाहेर म्हणता येणार नाही. आणखीन एका पद्धतीने विचार केला तर आपल्याला स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये एक वेगळंच जग असतं. म्हणजे त्या स्वप्नामध्ये काही एखादं आपल्याला सुद्धा स्वप्न पडलं, आपल्याला स्वप्नात वाघ दिसला किंवा नाग दिसला किंवा छानपैकी एखादा पक्षी दिसला किंवा फुलबाग दिसली, काहीही स्वप्न पडलं, चांगलं वाईट विचार नाही करायचा. स्वप्नामध्ये हे जे सगळं आहे हे आपल्याला दिसतं. समुद्र दिसतो, नदी दिसते, पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, अगदी चोर दिसतो, भीती वाटते, आनंद होतो, सगळ्या गोष्टी होतात. हे सगळं आपल्यामध्येच घडत असतं त्या स्वप्नामध्ये आणि आपल्यामध्येच घडत असतं. तिथे की आत बाहेर नाही आहे. आत बाहेर काय, स्वप्नात एवढी एकच जागा आहे आणि तिथे सगळं दिसतं. म्हणजे हे स्थूल दृश्य जग हे त्या घटकेपुरतं त्या आत्मस्वरूपामध्ये सगळं घडत असतं, त्या स्वप्नामध्ये ते दिसते. पण आता इथे एकदा जाग आली की ते सगळं सारं नष्ट होतं. परब्रह्माच्या बाबतीत असं काहीच नाही आहे. आत बाहेर काही नसल्यामुळे जसं जागा झाल्यावर आपल्याला काही नाही कळतं की ते स्वप्न संपलेलं असतं, तसं जोपर्यंत हा देह आहे म्हणजे मी आहे तोपर्यंत आपल्याला हा आत बाहेर हा विषय कळेल.
परब्रह्म परमात्म्याला आत बाहेर विषय करायचा प्रश्नच नाही. आपल्या हृदयात पहा. म्हणजे काय करायचं? आपण आपल्या हृदयात ईश्वर आहे त्याला पहा. जे जे देखे भूत ते जाणे जे भगवंत. या ओळीचा अर्थ कळायला हवा असेल तर आपल्याला या दृष्टीनं पाहायला शिकलं पाहिजे की प्रत्येकाच्या ठिकाणी परब्रह्म परमात्मा आहे. मग कुठलाही जीव जंतू प्राणी पक्षी दिसू दे त्याच्यामध्ये परमात्मा आहे. अर्थात आपण अनेकदा ही उदाहरणं घेतलेली आहेत, कारण हा सगळं तंतोतंत ह्या वाक्याची अर्थ तशीच लावायची नाही. म्हणजे आपण उदाहरण घेतो की शेवटी नागाला दूध पाजलं तर त्याचं विषच होणार आहे. त्यामुळे आपण ठरवायचं की आपण काय हे कशासाठी आहे आपल्याला. तर सज्जन माणसाचं ठीक आहे, पण दुर्जनाला तुम्ही कितीही चांगलं सांगाल जा त्याचा परिणाम असेच होणार आहे. या व्यावहारिक गोष्टीमध्ये आपल्याला ते सगळं नाही तर त्याच्यात पण आहे. ते गोष्ट सांगतात की कोटाच्या खिशामध्ये विंचू होता. खिशात हात घातला की तो विंचू चावायचा. मग आता कळलं ना आपल्याला की खिशामध्ये बहुतेक विंचू आहे, तो काढून फेकून द्यायला पाहिजे किंवा मारला पाहिजे त्याला. पुन्हा हात घालायचा आणि वरती म्हणायचं विंचू विंचवाचं काम करतोय, मी त्याचा जीव वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि कशासाठी? तो जो आपल्याला चावतो आहे तर जाऊ दे, ती गोष्ट वेगळी आहे. आपण आत्ता पाहतो की प्रत्येक जीवामध्ये परब्रह्म आहे. तर त्या प्रत्येक जीवामध्ये आत बाहेर सगळीकडे जो तो आहे तर तो त्या परब्रह्माचा गुण झाला. आणि मग त्या जे जे मानी जे भूत ते मानी जे भगवंत या दृष्टीने जर आपण पाहायला शिकलो तर प्रत्येकामध्ये तो परब्रह्म आहे हे पाहण्यासाठी, ते तत्त्व आहे, या तत्त्वाचा गुण पाहण्यासाठी ह्या ओळीचा वापर करायचा की जे कोणी असेल कोणी असू दे त्या प्रत्येकामध्ये परब्रह्म परमात्मा आहेच आहे. दुसरा ते चरम आणि अचरम शब्द वापरले, हलतं पण आणि हलत नाही पण. उपनिषदामध्ये एजती शब्द तर एजती तत् न एजती. परब्रह्म तत्त्व जे आहे ते हलतं पण आणि हलत नाही पण, स्थिर पण आहे आणि हिंडतं इकडे तिकडे. म्हणजे काय? आपल्या लहानपणी आपलं असायचं की आपण बसमधून प्रवास करत असलो की मग आपल्याला गाडी धावते आणि मग असं वाटतं झाडं पळत आहेत. मजा वाटायची आपल्याला लहानपणी. स्थिर असणारी झाडं पळत आहेत असं आपण अनुभवायचो. दिसायची आपल्याला झाडं हलताना. मग जसं जसं आपल्याला समज येतं का झाडं हलत नाही ते, आपण बसमधून वेगात जात असतो आणि म्हणून आपल्याला ती पळतायत असं वाटतं. प्रत्यक्षात तसं काही नसतं, पण ती भासतात, असं भास होतो की ती झाडं पळतायत. उलट आपण असा पण अनुभव घेतो की 700 मैल वेगाने विमान पळत असतं. इतका प्रचंड वेग असतो त्या विमानाचा, पण आपल्याला ते असं दिसतं की ते स्थिर आहे. आपण विमानात बसतो की असं वाटतं की हालचाल नाहीच आहे. क्वचित कधीतरी काय ढगामध्ये हालचाल झाली तर आपल्याला हे बसलं तर, पण अदरवाईज आपल्याला असं इतका वेग आहे हे कळतच नाही. हे जसं आहे की स्थिर असणारी झाडं हलतात दिसतात आणि अतिवेगामध्ये असणारं आपल्याला स्थिर दिसतं, हे जसं आपण अनुभवतो तसं या अर्थाने आपण पाहायचं परब्रह्म परमात्म्याकडे की ते स्थिर पण आहे आणि इकडे तिकडे जात आहे पण, चर पण आहे आणि अचर पण आहे. स्थिरही आहे आणि हलत आहे पण. माणसांमध्ये पशुपक्ष्यांमध्ये आत्मतत्व आहे. माणसं चालत आहेत त्याच्यातही आहे, पक्षी उडत आहेत त्याच्यातही आहे, म्हणजे परब्रह्म उडत आहे. कारण उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये ते आहे. वनामध्ये जे श्वापद आहेत त्यांच्यामध्ये पण ते आहे. अगदी डोंगरामध्ये पण आहे, दगडधोंड्यांमध्ये पण आहे. जिकडे तिकडे ते परब्रह्म आहेच आहे. त्यामुळे दगडधोंड आहे ते स्थिर आहे, मग परब्रह्म स्थिर आहे. पक्षी हलत आहेत मग परब्रह्म हलत आहे. अशा अर्थाने चर आणि अचर असं ह्याचा अर्थ आपल्याला कळू शकेल. मग आता आत बाहेर कळलं, चर अचर कळलं. आणखीन एक विशेष सांगितलं की ते सूक्ष्म आहे. आता सूक्ष्म आहे म्हणजे काय? आणि सूक्ष्म असल्यामुळे जाणण्यास कठीण आहे. इतकं सूक्ष्म आहे की ते आपल्याला समजत नाही आहे. जवळ आहे अति दूर आहे हे पण आपण समजून घेऊया की खरं जवळ आहे म्हणजे हृदयात आहे ते कळेलच आपल्याला, आणि दूर आहे म्हणजे आपल्याला तो भगवंत दिसतच नाही असं वाटतं. आणि त्यामुळे कुठं आहे कोण जाणे, वेळेला येत नाही मदतीला असं म्हणतो आणि तो दूर आहे असं पण अनुभव घेतो. म्हणजे आपण धिस आणि दॅट असं म्हणतो. किंवा वस्तूचं आपल्याला कळतं की हा रिमोट माझ्याजवळ आहे, ते बटन जे आहे ते लांब आहे. वही माझ्याजवळ आहे, मोबाईल माझ्याजवळ आहे, पंखा माझ्यापासून लांब आहे. असं दूर आणि जवळची गोष्ट आपल्याला कळते. कळत नाही अशातला काही भाग नाही. मग असं जर आहे तर आपण जवळ आणि लांब, किंवा आपण म्हणतो ना की आपण ठाण्याला राहतो म्हणजे सगळेजण जवळ राहतो, पण आपली एखादी मैत्रीण अमेरिकेहून आपल्या वर्गाला येते, ती लांब आहे. जेव्हा केव्हा ती भारतात परत येईल त्यानंतर ती आता परत जवळ आली. असं अंतरावरून आपल्याला लांब जवळ कळतं.
स्थलकालाच्या गोष्टीमधून आपण स्थळाच्या दृष्टीने आपण लांब जवळचा अर्थ आपल्याला कळतो. आता ह्या परब्रह्माला ते कसं लावायचं? परब्रह्म अमेरिकेत आणि परब्रह्म भारतात आहे असं नाही म्हणू शकत, ते आहेच आहे सगळीकडे. या दृष्टीने विचार केला की आपल्याला कळतं की अरे आपण आपल्या स्थलाच्या किंवा याच्या मर्यादेच्या पलीकडे गेलो की त्याला लांब जवळचा अर्थ लावता येईल. पण भगवंताचं तसं नाही आहे. भगवंत काय दूर फक्त काय काशीला किंवा अमरनाथला किंवा चारधामलाच आहे, आणि जवळ म्हणजे कुठे? तर जवळ म्हणजे आपल्या हृदयामध्ये, असा पण आहे. खरंच आहे, सर्वांच्या हृदयात आहे असं फार तर म्हणू शकतो की तीर्थस्थानची नावं घ्यायची आणि तिथे तिथे भगवंत आहे, पण आपल्या हृदयात पण आहे. त्या भगवंत सगळीकडे आहे, परब्रह्म परमात्मा सगळीकडे आहे, माझ्याजवळ पण आहे आणि लांब पण आहे, याचा अर्थ आपल्याला लावता येतो. आता आपलं काय होतं, आपल्याला आपल्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला जवळ लागतात. परब्रह्म हृदयात आता दिसत नाही, सूक्ष्म आहे त्यामुळे दिसत नाही असं म्हणूया. पण आपल्याला ज्या सुख देणाऱ्या वस्तू आहेत, परब्रह्म परमात्मा सुख देणार आहे आणि तो आपल्याजवळ आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण आपल्याला सुख देणाऱ्या अन्य पण गोष्टी आपल्याला वाटतात, त्या नसल्या तशा तरी आपल्याला वाटतात. म्हणजे पैसा आहे, घर आहे, माणसं आहेत, काही वस्तू आहे, तर ह्या सगळ्या आपल्या जवळ असाव्यात असं आपल्याला वाटतं. त्या दूर जाणं आपल्याला मान्य नाही आहे. काय मुलं बाळं, घरदार, पैसा हे सगळं आपल्या जवळ असावं. आता परमात्म्याच्या बाबतीत पाहिलं तर दूर जवळ असं काही नाहीच आहे, तो सगळीकडेच आहे. पण या वस्तूंच्या बाबतीत पाहिलं तर आपल्या जवळ असणं आणि त्या वस्तू जवळ नसणं ह्या फरक आपल्याला कळतो. मग आता असं जर आहे तर त्या वस्तूंवरती आपलं सुखदुःख अवलंबून आहे. जवळ असेल तर सुख, लांब गेलं तर दुःख, आणि हा परमात्मा तर सगळीकडे आहेच आहे, त्याला जवळ दूरचं नाही. मग आपल्याला सुखदुःखाचा प्रश्नच नाही आहे खरं म्हणजे. जर का असा विचार केला, जवळ असलं की सुख आणि लांब असलं तर दुःख, हा व्यावहारिक दृष्टिकोन झाला. पण भगवंत आहेच आहे, त्याला काही दूर जवळचा प्रश्नच नाही आहे. आणि मग तो जर जवळच आहे तर आपल्या सुखदुःखाच्या ज्या आपल्या कल्पना आहेत त्या आपल्याला बदलायला हरकत नाही, नाही का? पण तसं घडत नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा 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 भगवंत जे सांगतो आहे ते समजून घ्यावं लागतं. ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला, आपण पृथ्वीवर राहतो, ठीक आहे, म्हणजे आपण पृथ्वी तत्त्व ज्याला म्हणतो, पंचमहाभूत आहेत, त्या पृथ्वी तत्त्व, पृथ्वीवर राहतो, ते पृथ्वी तत्त्व आपल्या जवळ आहे. पृथ्वीपेक्षा जलतत्त्व, जलतत्वापेक्षा तेजतत्व, तेजतत्वापेक्षा वायुतत्व, वायुतत्वापेक्षा आकाशतत्व, आणि आकाशतत्वापेक्षा मग असे म्हटलं तसा तो अहंकार. आता अहंकार शब्द आपल्याला कळतो, हा काही वाईट अर्थाने नाही आहे. आपण अहं करो की असं म्हणतो, जे जे आपण करतो त्या बाबतीत म्हणतो की आपली आवड ज्याला म्हणतो, आपल्या असं आवडीच्या गोष्टी आपल्या ह्याला हे लागतं, त्याला असंच लागतं, असं जे काही आपण म्हणतो तो अहंकार. अशा सगळ्या गोष्टी, हे सगळं जे की आहे त्या सगळ्या गोष्टी हा आत 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 म्हणजे हळूहळू सूक्ष्मतेकडे जातं. याही पलीकडे असणारं बुद्धितत्व आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे तर झालं, अहंकारापर्यंत गाडी आली. त्याच्या पुढे आपण पाहिलं तर त्याच्यापुढे बुद्धितत्व आहे, त्याच्याही पलीकडे महत्त्व आहे, त्याच्या पलीकडे मूळ प्रकृती आहे, त्या मूळ प्रकृतीहून सुद्धा पलीकडे ते परमात्मतत्व आहे. म्हणून मग ते सूक्ष्म आहे असं म्हटलं की असं आत 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 जायला लागेल, आणि मग ते सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला ते कळत नाही आहे. तो परमात्मा एकतर जवळ आहे, एकीकडे त्याला जवळ आहे म्हटलं आहे आणि सूक्ष्म आहे म्हटलं आहे, त्यामुळे ते आपल्याला समजत नाही आहे जवळ. तर ते जवळ आहे तर समजून घ्यायला हवं, म्हणजे दिसायला पण हवं आपल्याला खरं, पण तो दिसत नाही कारण तो असा आत 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 आहे. असा जर विचार केला, पण जर का थोडासा आत्मभावाने म्हणजे मनाशी जरा विचार केला की अरे एवढं काय हे आहे, तर आपल्यामध्येच तो भगवंत आहेच आहे, परमात्मा तो आहेच आहे, आणि विचार केला तर ते माझ्यामध्येच आहे, माझ्या अगदी जवळ आहे. मग किती जवळ आहे, तर देहापेक्षा प्राण जवळ आहे, प्राणापेक्षा सुद्धा आपलं मन जवळ आहे, मनापेक्षा बुद्धी जवळ आहे, बुद्धीपेक्षा ते स्वरूप ते जवळ आहे. असं एक 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 जवळ जवळ करत गेलं तर आत्मतत्व माझ्या अगदी जवळ आहे. म्हणजे आपल्यामध्ये ईश्वर तत्व आहे, त्या ईश्वर तत्वापर्यंत पोचायचं असेल तर या सगळ्यामधून पलीकडे आधी देह, मग त्या देह पंचमहाभूतांचा, मग ते पंचमहाभूतं, मग त्या पंचमहाभूतांच्या पलीकडे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याच्याही पलीकडे गेलं की मग ते स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप, आणि ते आपल्याला ओळखायचं आहे. बरं, हे सगळे जे की हा सगळा जो की प्रवास आहे ना तो खरा सुलभ आहे. खात्री जर असेल ना या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि हाच मार्ग आहे तर खरं काहीच अवघड नाही आहे. त्यामुळे
अगदी सगळ्यात आपल्या जवळ का असेल तर तो परब्रह्म परमात्मा आपल्या जवळ आहे. हनुमंताचा श्लोक आपण यापूर्वी पण अनेकदा ऐकला आहे. या निमित्ताने परत लक्षात आलं की तो रामाला म्हणतो, देहबद्ध्या तू दासोहम. मी देहाचा विचार केला तर मी तुझा दास आहे, बरोबर आहे. पण जीवबुद्ध्या तदंशका, पण जीवाच्या मध्ये विचार मी तुझा अंश आहे, तुझाच अंश मी आहे. आणि ह्याच्यापुढे आत्मबुद्ध्या विचार केला तर त्वमेव अहम, तू आणि मी एकच आहोत. आणि इतिमे निश्चिता मतीही, असं माझं पक्कं मत आहे, असं भगवंतांनी सांगितलं होतं, हनुमंतांनी रामाला सांगितलं होतं. असं लक्षात आलं तर मग हा जो सगळा प्रवास आहे ना, अगदी देह, पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, पलीकडे त्याच्या जाऊन मग त्या आत्मबुद्धी, हा काही प्रवास फार मोठा बिकट आहे, अशातला काही भाग नाही आहे. फक्त हे ओळखायचं आहे, ते सूक्ष्म आहे आणि म्हणून कळत नाही आहे. तर त्यातली जी सूक्ष्मता काय आहे ती भगवंताने आपल्याला सांगितली. जसा हनुमंत आहे, कबीर याचा एक हे आहे. कबीर म्हणतो, लहर ढूंढे लहर को, लहर म्हणजे लाट, आणि कपडा ढूंढे सोत को, जीव ढूंढे ब्रह्म को, तीनों उतके उत. छान दोहा आहे. ते म्हणतो आहे की लाट असते ना, ती लाट काय करते, पाण्याला शोधते. कारण पाणी आणि लाटात फरक काय, पण नाव भिन्न आहे, पण त्या ज्या पाण्याच्या लाटा येतात ते पाणीच आहे. त्याचा आकार वेगळा असतो, येत असतात जात असतात, आणि म्हणून त्याला आपण लाट म्हणतो, पण असतं ते पाणीच. त्यामुळे कबीर म्हणतो, लहर ढूंढे लहर को, तर तू काय शोधायचं, पाणीच आहे ते, वेगळं कुठे काय आहे. किंवा कपडा जो आहे तो कपडा ढूंढे सूत को, कपडा काय, आडवे उभे धागे जे आहेत ते म्हणजेच कपडा आहे. म्हणजे धाग्यांचाच कपडा बनला आहे, तर धागा कशाला शोधायचं, पाणी कशाला शोधायचं, लाट म्हणजे पाणीच आहे, धागा कशाला शोधायचा, कारण कपडा म्हणजे आडवे उभे धागेच आहे. जीव ढूंढे ब्रह्म को, ब्रह्माला ढूंढायला कशाला द्यायचं, जीव म्हणजे ब्रह्मच आहे. आणि पुढे तीनों उतके उत, याचा अर्थ असा आहे की तो जिथे आहे तिथेच आहे, स्वरूप जे आहे ते तिथेच आहे. लाट असू दे तर पाणी एकच, धागा आणि कपडा दोन्ही एकच. आपण त्या अज्ञानामुळे वेगवेगळे मानतो. त्यामुळे आपलं देह आणि आपलं ते परमात्मा हे आपण वेगळं मानतो, तसं नाही आहे. लाट आणि समुद्र वेगळं नाहीच आहे, धागा उभाडवा धागा आणि कपडा वेगळं नाहीच आहे. तसं आपला देह आणि परब्रह्म परमात्मा हे वेगळं नाहीच आहे असं म्हटलं आहे. आपण मात्र शोधतो आहोत भगवंताला, आणि त्यामुळे आपल्याला आता खरं म्हणजे शोधायला काही हरकत नाही. परब्रह्म परमात्म्याला शोधायला हरकत, इतक्या खाणाखोडा आणि त्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर पण मग जिथे हरवलं आहे तिथे शोधायला हवं ना. आपण हरवतो एका ठिकाणी, शोधतोय भलत्याच ठिकाणी. घरात हरवलेली वस्तू भलतीकडे शोधायला गेलं तर कशी मिळणार. त्यामुळे कुठे शोधायचं ते पण कळलं पाहिजे, तर ते मिळणार आहे. तुकाराम महाराजांना तुझे आहे तुझं पाशी, आणि तरी तू जागा चुकल अशी, भलतीकडे शोधा जो आहे तुझ्या जवळच, आणि कशाला तू बाकी शोधायला जातो आहे. असं हे परब्रह्म आहे. सूक्ष्म आहे, अगदी कठीण आहे, जाणायला कठीण आहे, दाखवता येत नाही आहे. किती सूक्ष्म आहे. तर त्या लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन निदान त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तरी दिसतात असं आपल्याला म्हणतात. त्या यंत्रातून तरी पाहता येतं, म्हणजे जाणता येतं. यापेक्षाही सूक्ष्म असल्यामुळे ते काही अशा सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसणारी गोष्ट नाही. कारण ते सूक्ष्म म्हणजे आपण मनापर्यंत, मन सूक्ष्म, प्राण सूक्ष्म, त्याचाही आपल्याला अनुभव जरा घेता येतो. मनाचा श्लोक का होईना असून मनाचा अंदाज घेता येतो, पंचप्राणांचा अंदाज घेता येतो. त्याचाही पलीकडे असणारं हे सूक्ष्म रूप आहे परमात्म्याचं. त्यामुळे ते जाणायला कठीण आहे, ही गोष्ट खरी आहे. पंचकोशांचा विचार केला तरी आपल्याला कळतं, हे जे कोश आहेत, अन्नमय कोश, किंवा रांगेने जर विचार केला तर अन्नाच्या नंतर प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. याच्याही आत असणारा हा परमात्मा आहे. त्यामुळे तो आणखीन सूक्ष्म आहे. या सगळ्या कोशातून आत गेलं की मग तो परमात्मा आहे. असं आता खरं तर जरा जास्त गुण असले ना तर पटकन दिसतं. तसं असतं व्यवहारात, गुणी माणूस आपल्याला पटकन कळतो, सांगायला लागत नाही. केतकी गंध माघराय स्वयं येतात. केतकी म्हणजे केवढ्याला सांगायला जावं लागत नाही की माझा गंध घ्यायला या, आपोआप भोंगे त्यांच्या भोवती येतातच. तसं गुण असले की येणारच ना. हा गुणातीत आहे, गुणाच्या पलीकडे आहे. छान आपल्याला कळतं की अगदी कशाला आपण पंचमहाभूतांच्या गुणांचा विचार केला तरी आपल्याला कळेल.
ह्या आत्मतत्वाला गुणच नाही, निर्गुण निराकार आहे ना परब्रह्म, आणि त्यामुळे ते सूक्ष्म आहे, त्यामुळे ते आपल्याला कळत नाही आहे. पण पृथ्वीजवळ सगळे गुण आहेत. 5 जे आपले विषय आहेत पृथ्वी तत्वाचं, 5च्या 5 गुणं पृथ्वी तत्वाला आहेत. म्हणजे शब्द कळतो, स्पर्श कळतो, रूप रस गंध, 5 गोष्टी या पृथ्वी तत्वाला आहेत. त्या पृथ्वी आपल्याला कळते. पृथ्वीपेक्षा थोडं पाणी जल तत्व सूक्ष्म आहे, कारण त्याला 4च गुण आहेत. त्याला गंध नाही आहे, पाण्याला स्वतःचा गंध नाही आहे, पण बाकी त्याला रूप रस स्पर्श शब्द हे सगळे आहेत. गंध मात्र त्याला नाही. तो ज्या सहवासात पाणी जाईल तसा तसा त्याला गंध प्राप्त होईल. जसं आपण माठात वाळा टाकतो आणि त्या वाळ्याचा गंध त्या पाण्याला येतो. त्या पाण्याला मूळचा गंध नसला तरी मोगऱ्याचं फूल टाकलं तरी छानपैकी त्याचा वास पाण्याला येतो. उलट पण आहे, आपल्याला नाल्याचं पाणी असेल तर दुर्गंधी पण येते. तर मुळात काय, तर 4च गुण आहेत. पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म, त्यामुळे 5चे 4 गुण झाले. पाण्यापेक्षा अग्नी सूक्ष्म आहे, आणि असा अग्नी सूक्ष्म असल्यामुळे अग्नीला 3च गुण आहेत. त्याला रूप आहे, स्पर्श आहे आणि शब्द आहे. त्याला बाकी 2 गुण त्याचे नाही, ते गंध आणि हे त्याचं कमी झालं, एवढ्याच आहे. अग्नीपेक्षा वायू आणखीन सूक्ष्म झाला, मग त्याला वायूला 2च, स्पर्श आणि शब्द एवढंच. वारा आपल्याला स्पर्शाने कळतो, आवाजाने कळतो, दाखवता तर नाही येणार आहे, त्याला रूप नाही सांगता येणार आहे. वायूपेक्षा आकाश आणखी सूक्ष्म, त्याला 1च गुण आहे, फक्त शब्द, बाकी नाही, पोकळीच आहे. असं आपल्याला गुणांचा विचार केला तर या परमतत्वाजवळ याच्या पलीकडे काय, तर या पंचमहाभूतांच्या पलीकडे मूळ प्रकृती, या मूळ प्रकृतीच्या पलीकडे परब्रह्म, मग ते सूक्ष्म, त्याला गुणच नाही, असं सगळं. गुण नाही, त्याला लक्षणं नाही, अति सूक्ष्म, आणि म्हणून ते जाणायला कठीण. त्यामुळे तिन्ही जे आपल्याला या श्लोकामध्ये त्यांनी मुद्दे दिले ते आपल्याला कळलं. बहिरंतश्च भूतानाम अचरम, आत पण बाहेर पण तो एकच, अचर आणि चर, स्थिर पण तोच आणि हलणारा पण तोच, सूक्ष्म पण तोच, आणि अविज्ञान, सूक्ष्म असल्यामुळे जाणता येत नाही ते पण त्याच्याबद्दलच, आणि अंतिके आणि दूर आहे, दूर पण तोच आणि जवळ पण तोच, असं ते परब्रह्माचं रूप आहे. आणि म्हणून ते आपल्याला जाणता येत नाही आहे, कठीण आहे जाणायला. इंद्रियांनी, मनाने, बुद्धीने नाही जाणता येत. किती जरी आपण तेज असलं बुद्धीचं तरी देखील परब्रह्म परमात्मा जाणता येत नाही. त्याला स्वरूपाचं ज्ञान होणंच आवश्यक आहे. स्वरूपाचं ज्ञान ज्याचा त्याला होणं, सद्गुरूला झालं आहे म्हणून शिष्याला होईल असं नाही. त्याची साधना सद्गुरू करून घेतील त्याप्रमाणे करून घेणं आणि हे परब्रह्म जाणून घेणं आहे. असं आहे ना की आपल्याला समजा एखादी भाषा येत नाही, समजा आपल्याला काय आपण मराठी देवनागरी लिपी आपल्याला येते, पण दुसऱ्या कुठल्या भाषेतलं, समजा अगदी तमिळ, तेलुगू, मल्याळी भाषेतलं एखादं पुस्तक आपल्याला, तर त्या पुस्तकाचं नाव पण आपल्याला वाचता येणार नाही, स्वाभाविकच आहे. आपण वर्णन करतो काय बाबा जिलब्या चकल्या काढले कोंढळे, आपल्याला काहीच येत नाही, असं होतं. आता तसं जे येत नसतं, म्हणजे ज्याला आपण अज्ञेय म्हणतो की हे येतच नाही आहे, माहितीच नाही आहे, समजतच नाही आहे, असं होतं. जर आपल्याला ती अक्षर ओळख असेल तर आपल्याला त्याचा अर्थ कळेल, म्हणजे निदान त्या पुस्तकाचं नाव आपल्याला वाचता येईल. मग हळूहळू आणखीन अभ्यास केला, नुसतं नावच काय, आणखीन आत काय आहे, पुस्तकात काय आहे, त्याचा अभ्यास करायचा. गीतेचं पुस्तक आहे तर मग आपण अभ्यास केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला तर थोडा वेळ लागेल, पण विचार केला तर आपल्याला त्याचा अर्थ कळेल. हा जो परब्रह्म परमात्मा आहे तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे, हे सगळं आपल्याला मानणं आवश्यक आहे. तर मग हळूहळू त्याला जाणायचा आपल्याला प्रयत्न करायचा. वरचं पहिल्या पानावरचं नावच वाचता येत नाही मग आपण सोडूनच दिलं असं नाही चालणार. तर आपल्याला त्या हळूहळू जाण्याचा प्रयत्न करायला हवा. एकदा ते जाण्याला सुरुवात केली की मग आपल्याला कळायला लागेल, वेळ लागेल, लगेच कळेल अशातला भाग नाही, पण प्रयत्न जर केला तर तो प्रयत्न करत आपण सुरुवातीला मानायला लागेल. जाणायला लागेल म्हणण्यापेक्षा जाणण्याच्या आधी मानायला लागेल. ठाम थोडा विश्वास बसायला लागेल. मानणं, विश्वास ठेवणं, निष्ठा ठेवणं, श्रद्धा ठेवणं, असं कळत हळूहळू ह्या परमात्मा काय आहे तो आपल्याला जाणता येईल, असं भगवंत खात्रीपूर्वक आपल्याला सांगतात. खरं हे 10व्या अध्यायात आपल्याला एकदा सांगितलं आहे, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते. असं 10व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं आहे की जे प्रेमानं मला भजतात. आता प्रेमाने म्हणजे श्रद्धा, भक्ती, निष्ठा सगळं आलं. सतत विचार करतात, जे अगदी परमात्म्याच्या ध्यानात सतत असतात, अशी जी मंडळी असतात त्यांना मी हा तत्त्वज्ञान रूप योग देतो. मी त्यांना
मग कळतं काय आहे ते. तसं आहे की आधी हे सगळं कळायला हवं तर आधी मानायला हवं. न मानताच सुरुवात केली तर नाही कळणार. सगळ्या ज्ञानाच्या ह्याच्यावर घासत बसून आपल्याला नाही कळणार. आधी श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा, भक्तिभावानं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. हळूहळू तत्त्वज्ञानापर्यंत गाडी जाईल. त्या तत्त्वज्ञानाचा योग येतो. तत्त्वज्ञानरूप परब्रह्म परमात्म्याचं तत्त्व कळतं. असं हे सगळं परब्रह्म सर्वांमध्ये आहे. अजूनही काही 16व्या श्लोकामध्ये या परब्रह्माबद्दल आणखीन आपल्याला भगवंत सांगणारच आहे. पण आता आपल्याला एवढ्या गोष्टी कळल्या की एकीकडे त्याला परस्पर विरुद्ध असणाऱ्या सगळ्या दोन्ही गोष्टी आहेत. पण त्याला बघायचा कसा? ज्ञानमार्गाने कसा बघायचा, भक्तीच्या मार्गाने कसा बघायचा? जवळ पण आहे आणि दूर पण आहे, आत पण आहे आणि बाहेर पण आहे. म्हणजे नेमकं काय आहे? त्याला आकार नाही पण तरी देखील तो गुण करणारा आहे. एकीकडे गुणातीत आहे म्हणायचं. या सगळ्या शब्दांचे अर्थ परब्रह्म परमात्म्याला कसे लावायचे आणि त्याच्यातून त्याची ओळख कशी करून घ्यायची हे भगवंत आपल्याला सांगतात. 16व्या श्लोकामध्ये आणखी या परब्रह्माबद्दल माहिती आपण करून घेऊया. पण ते पुढल्या गुरुवारी घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.